हॅलो फ्रेंड्स, आज आपण बकऱ्याच्या मटणाची मटण सुक्की रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहोत. तर हे बघा, मी असे छोटे छोटे पीसेस करून घेतले आहेत आणि एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी बनते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, इथं आता मी मिक्सीचा जार घेतला आहे आणि लसूणची क्वांटिटी मी थोडी जास्त घेतलेली आहे. आता मी इथं 2 गड्डे लसूण असं घेतलेलं आहे आणि ते त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर 1 इंच अद्रकचे मी 2 तुकडे घेतले होते आणि ते बारीक चिरून मी त्याच्यात ॲड केलेले आहेत. त्यानंतर स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे आणि याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर हे आपलं पेस्ट तयार झालेलं आहे. तर चला कुकर घेऊया आणि कुकरमध्ये आपण जे मटण स्वच्छ धुवून असं पाणी व्यवस्थित काढून ठेवलेलं होतं ते आपल्याला कुकरमध्ये ॲड करायचं आहे. आता ॲड केल्यानंतर जे आपण पेस्ट केली होती ती आपल्याला अर्धीच ॲड करायची आहे आणि अर्धी परत आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण परफेक्ट असं मीठ ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सुकी रेसिपी करायची आहे, त्यामुळे परफेक्ट असं मीठ होईल त्याप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. जास्त मीठ होण्यासारखं ॲड करायचं नाही, कमीच ॲड करायचं आहे. त्यानंतर हळदी पावडर आपल्याला ॲड करायची आहे आणि 2 ते 3 मिरच्या उभ्या चिरून आपल्याला ॲड करायच्या आहेत. आता जेणेकरून हिरव्या मिरच्याने खूप छान अशी चव येते आणि फ्लेवर पण एकदम सुंदर असं येतं, त्यामुळे मिरची ॲड करायची आहे. आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. तर कुकर लावून आपण याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊयात. तर आता मटण आपलं शिजतंय तोपर्यंत आपण इथं मसाला तयार करून घेऊ. तर इथं आता मिक्सरचा जार घेतला आहे आणि मी इथं बारीक 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि त्याला भाजून घेतलं आहे. तर फ्रेंड्स, भाजून घेतल्याने रेसिपीला छान चव येते आणि जर आपण कच्चा कांदा टाकला तर त्याचा वास पण येऊ शकतो. त्यामुळे कच्चा ॲड करायचा नाही आहे, आपण कांदा भाजूनच ॲड करायचा आहे. आता 2 टोमॅटो मी उभे चिरून घेतले आहेत. आता ते आपल्याला मिक्सीच्या जारमध्ये ॲड करायचे आहेत आणि याची पेस्ट करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता इथं आपलं मटण परफेक्ट असं शिजलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि सुकं करण्याच्या हिशोबाने याच्यात पाणी पण थोडंच ॲड आहे, म्हणजे आपली परफेक्ट अशी रेसिपी बनेल. तुम्ही बघू शकता, जास्त पाणी ॲड केलं नव्हतं आणि मटण पण आपलं परफेक्ट शिजलेलं आहे. आता त्यानंतर कढाई ॲड केली आहे आणि कढाई ॲड करून इथं 3 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा आपल्याला ॲड करायचा आहे. ते थोडं लाल झाल्यानंतर आपल्याला जी आपण पेस्ट ठेवली होती ती आपल्याला ॲड करायची आहे आणि याला लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि सुक्या नारळाचं भाजून केलेलं वाटण ते थोडंसं आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं परफेक्ट असं लाल झालेलं आहे. तर आता जे आपण टमाटर आणि कांद्याची पेस्ट केली होती ते आपल्याला इथं ॲड करायचे आहे आणि याला पण लाल होईपर्यंत असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता फ्रेंड्स, आपलं हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि तेल पण सोडलं आहे. तर हे व्यवस्थित आता कांदा लसूण सगळं व्यवस्थित शिजलं आहे. तर याच्यात 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला मी ॲड केलेला आहे. ते व्हिडिओ स्किप झाला आहे. आता त्यानंतर मटण मसाला आपल्याला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून असं शिजवायचं आहे. आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण मिरची मसाला ॲड करायचा आहे. तर इथं बघा, 1 चमचा मी मिरची मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर परफेक्ट असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सूप याच्यात टाकून आपल्याला 2 मिनटं मंद आचेवर शिजवायचं आहे. तर थोडंसं सूप मी ॲड केलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. मसाले परफेक्ट शिजल्याने रेसिपीला छान चव येते. आता तेल सोडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे फायनली आता तेल सोडलेलं आहे. तर याच्यात आपण मटण आणि सूप ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे फायनली आता आपलं मिक्स झालेलं आहे. तर आपण थोडंसं पाणी टाकून
याला 2 मिनटं पुन्हा मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे. मीठ पण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे, तर मीठ कधी पण परफेक्ट असंच टाकायचं. तर हे बघा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि मंद आचेवर 2 मिनटं आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, फायनली हे आपलं शिजलं आहे. आता थोडीशी हिरवी कोथिंबीर वरून ॲड करायची आहे आणि व्यवस्थित पुन्हा याला मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान अशी रेसिपी बनते. एकदम टेस्टी आणि भाकरीसोबत खायला खूपच छान अशी लागते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड, किती छान कलर आलेला आहे आणि किती यम्मी आपली रेसिपी दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान काळ्या मसाल्याची हे रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर चमचमीत अशी मटण सुक्का रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.